नमस्कार यूट्यूब फॅमिली, मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. इथे प्रत्येक कथा तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि विचार करायला लावेल. कधीकधी तुमच्या चेहऱ्यावर हसू देखील आणेल. ही कथा तुमच्या हृदयाला भिडेल आणि काहीतरी नवीन शिकवून जाईल. चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या या सुंदर भागाला. कथेच्या संगतीत प्रेमाची दुनियासोबत वळूया आपल्या आजच्या या सुंदर भागाकडे. रियांश आणि मानवी दोघेही नाश्ता आवरतात आणि ऑफिसकडे जायला निघतात. ते बाहेर येतात. यश कारमध्ये त्यांचीच वाट पाहत होता. रियांश दिसताच बॉडीगार्ड कारचे दार उघडतात. रियांश आणि मानवी कारमध्ये बसतात आणि पुढे एक, मागे एक आणि मध्ये रियांशची कार अशा गाड्या धावू लागतात. मानवी ऑफिसपासून थोड्या अंतरावर कार थांबवायला सांगते. यश गोंधळतो पण कार थांबवतो. ती कारमधून उतरते आणि चालत जाऊ लागते. यश रियांशकडे पाहतो तेव्हा रियांश त्याला मानवीची अट सांगतो आणि हे फक्त तुला आणि सुमित दोघांनाच माहीत आहे आणि हे सिक्रेट राहिलं पाहिजे असं देखील म्हणतो. काही मिनिटांमध्येच कार ऑफिससमोर थांबतात. रियांश कारमधून उतरतो आणि लिफ्टकडे जातो. मानवी देखील धावतच ऑफिसमध्ये शिरते आणि लिफ्टसाठी उभी राहते. रियांश आजूबाजूला कोणी नाही हे पाहून मानवीला हाताला धरून स्वतःसोबत प्रायव्हेट लिफ्टमध्ये नेतो. यश मात्र बिचारा मागेच राहतो. रियांशने आपला हात पकडला आहे हे पाहून मानवी त्याच्या हातातून हात सोडवू लागते. पण रियांश तिचा हात अजूनच घट्ट पकडतो. ती रियांशला दुसऱ्या हाताने जोरात त्याच्या छातीवर मारते. रियांश थक्क होतो. तो मनातच म्हणतो, माझी शेरनी तर पंजा देखील मारते. इंटरेस्टिंग. तो मानवीकडे एक भुवई उंचवून पाहू लागतो. काही सेकंदातच लिफ्ट फ्लोअरवरती थांबणार होती. इतक्यात मानवी जोरात रियांशच्या पायावर पाय देते, ज्यामुळे रियांशची पकड सैल होते. याच संधीचा फायदा घेऊन मानवी हात सोडवते आणि लिफ्ट थांबताच बाहेर निघून जाते. मानवी पटकन तिच्या डेस्कवरती जाऊन बसते. रियांश लिफ्टमधून उतरतो आणि तिच्याकडे नजर टाकतच त्याच्या केबिनमध्ये निघून जातो. यश लगेचच मागून येतो आणि केबिनमध्ये जातो. तो खूपच घाईगडबडीत होता. तो रियांशला सांगतो की सर, आपल्या प्रोजेक्ट साईटवर घडलेला अपघात न्यूज आणि मीडिया प्लॅटफॉर्मवरती ट्रेंड करतोय, ज्यामुळे लोक आपली इन्व्हेस्टमेंट माघारी घेऊ इच्छितात आणि त्या न्यूजमुळे आपले शेअर्स पण खाली उतरू लागलेत. त्यावर रियांश म्हणतो, मीडियाला ही न्यूज बाहेर जाऊ द्यायची नाही याची खबरदारी घेतली नव्हती का? मीडियाने ही न्यूज लीकच कशी केली? तुम्ही या गोष्टींची जबाबदारी घेतली नव्हती का? एवढ्या गोष्टीचा एवढा मोठा इश्यू झालाच कसा? त्यावर यश म्हणतो, सर, हे प्रकरण 2 दिवस शांत होतं. कोणत्याही प्लॅटफॉर्मवर किंवा न्यूज चॅनलवर याविषयी काहीही माहिती नव्हती. अचानक काही वेळापासून ही न्यूज ट्रेंड करते. सॉरी मित्रांनो, तिथं ट्रेंड झाले. मी आपल्या माणसांना कामाला लावले आहे, पण अजूनही परिस्थिती हाताबाहेरच आहे. मी सर्व प्रयत्न करतोय हे थांबवण्यासाठी, पण न्यूजवाले अजूनच खोलात शिरत आहेत. त्यावर रियांश सुमितला फोन करतो आणि लवकरात लवकर सर्व मीडियावाले एका प्रेस कॉन्फरन्ससाठी बोलव असं सांगतो. त्याचबरोबर मायाविरुद्धचे सगळे पुरावे पण लवकरात लवकर माझ्यापर्यंत पोहोचव, एवढं बोलून तो फोन कट करतो. रियांश यशला प्रेस कॉन्फरन्ससाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी अरेंज कर आणि त्याचबरोबर त्याची तयारी कर असा आदेश देतो. रियांश खूप चिडला होता, कारण त्याला ठाऊक होतं की या सर्वांमागे नक्कीच विराजचा हात असणार.
यश बाहेर निघून गेला होता. रियांशला पुन्हा काहीतरी आठवतं आणि तो यशला कॉल करतो आणि काहीतरी आदेश देतो. त्यानंतर यश लगेचच कोणाला तरी फोन करून विराटच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश देतो. काही वेळातच ऑफिसमध्ये न्यूजची चर्चा होऊ लागते आणि ती मानवीच्या कानावर पडते. ती मोबाईलवरती न्यूज पाहते आणि त्याचबरोबर तिला प्रेस कॉन्फरन्सची माहिती देखील समजते. ती थोडा विचार करते आणि ती पटकन टेबलवरील एक फाईल हातात घेते आणि रियांशच्या केबिनकडे जाते. तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता. मानवी दार नॉक करते आणि आत जाते. रियांश तिला पाहताच फोन ठेवतो आणि म्हणतो, काय झालं जान? तू केबिनमध्ये काही काम होतं का? त्यावर मानवी पुढे येते आणि म्हणते, न्यूजमध्ये जे चाललंय ते चुकीचं आहे. ते लोक खोटी माहिती सर्वांसमोर आणत आहेत. ते जे न्यूज पसरवत आहेत ती चुकीची आहे आणि हे सर्वांसमोर आणण्यासाठीच तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे, हो ना? रियांशला मानवीचा त्रागा समजत होता. तिला शांत करण्यासाठी तो खुर्चीवरून उठतो आणि तिच्या जवळ जातो. तो मानवीच्या हातातील फाईल टेबलवर ठेवतो आणि तिला कमरेला पकडून उचलतो आणि तिला देखील टेबलवर बसवतो. रियांश मानवीच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत म्हणतो, जान, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या प्रोजेक्टमध्ये ज्याने कोणी अडचण आणली आहे त्याचं भांडं लवकरच फुटणार आहे. ही प्रेस कॉन्फरन्स मी यासाठीच बोलावली आहे की जेणेकरून आपल्या कंपनी आणि प्रोजेक्टमध्ये पुढे काहीही अडचण येणार नाही. ज्या व्यक्तींनी हा प्रोजेक्ट टार्गेट केला आहे त्यांना त्यांची ही चूक खूपच महागात पडणार आहे आणि त्याची किंमत देखील त्यांना मोजावी लागणार आहे. त्यांनी एकाच वेळी रियांश सक्सेनाच्या 2 आवडत्या विषयांना लक्ष केलं आहे. त्यासाठी आता त्यांना त्यांचं आयुष्य द्यावं लागलं तरी ते देखील कमीच असेल. रियांश हे सर्व बोलत असताना त्याचा राग आणि त्याच्या डोळ्यातील आग स्पष्टच दिसत होती. त्याचं ते रूप पाहून मानवी थोडी घाबरली होती. रियांश मानवीकडे पाहतो आणि म्हणतो, तू अजिबात काळजी करू नकोस. हे जे काही चालू आहे ते लवकरच थांबेल आणि तुला काही हरकत नसेल तर तू माझ्यासोबत प्रेस कॉन्फरन्सला येऊ शकतेस. मानवी त्याला होकार देते आणि टेबलवरून खाली उतरू लागते. रियांश तिला अडवतो आणि म्हणतो, जान, जर तुला घाई नसेल तर मला हिशेब बरोबर करायचा आहे. मानवीला काहीच समजत नाही. ती रियांशकडे प्रश्नार्थक नजरेने पाहते आणि म्हणते, कसला हिशोब? रियांश एक खोडकर स्मित देतो आणि म्हणतो, तोच जो लिफ्टमध्ये अपूर्ण राहिला होता. आता मानवीला समजलं होतं की तिने लिफ्टमधून बाहेर येण्यापूर्वी जे केलं होतं रियांश त्याचविषयी बोलत होता. ती म्हणते, हो, मला आत्ता आठवलं. मला एक फाईल पूर्ण करायची आहे, मी निघते. एवढं बोलून ती खाली उतरणार. इतक्यात रियांश अजूनच तिच्या जवळ येतो. तो त्याचा चेहरा अगदी तिच्या चेहऱ्यासमोर आणतो. आणि म्हणतो, जान, तुला काय वाटतं? तू माझ्या हातून निसटशील असं वाटतं का तुला? ती काही बोलणार तोच रियांश एक हात तिच्या मानेमागे तर दुसरा हात तिच्या कमरेला घालतो आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. मानवीचे डोळे मोठे होतात. ती त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करते पण रियांश पुढे तिचं काहीच चालत नव्हतं. रियांश खूपच आवेगाने तिला किस करत होता. काही मिनिटांनी मानवी देखील त्याला प्रतिसाद देऊ लागते. कारण नकळत का होईना पण तिच्या ही मनात रियांशविषयी ओढ निर्माण झाली होती.
त्याचं प्रेम काळजी पाहून ती त्याच्याकडे मोहित झाली होती. रियांशचा आवेग वाढतच होता. तो खूपच उत्कटतेने मानवीला किस करत होता. काही मिनिटांनी मानवीला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. त्यामुळे रियांश तिचे ओठ मोकळे करतो आणि तिच्या मानेवर जोरदार चावा घेतो, ज्यामुळे मानवीच्या तोंडून हलकीशी आह निघते. ती त्याला दूर करू लागते, पण रियांश कुठे ऐकणार होता. तो पुन्हा तिच्या ओठांचा ताबा आपल्या ओठांमध्ये घेतो आणि तिच्या मऊ गुलाबी स्ट्रॉबेरीसारख्या दिसणाऱ्या ओठांचं रसपान करू लागतो. त्यांचा हा रोमांस चालू असतानाच यश दार नॉक न करताच केबिनमध्ये येतो आणि म्हणतो, "सर एका." एवढं बोलून तो थांबतो. समोरचं दृश्य पाहून तो पटकन मागे वळतो आणि सॉरी असं म्हणत बाहेर जाऊ लागतो. यशचा आवाज ऐकताच मानवी रियांशला दूर करू लागते, पण रियांश अजूनही समाधानी नव्हता. तो मानवीचे ओठ सोडायला तयार नव्हता. त्यामुळे न राहून मानवी जोरात त्याला चिमटा काढते. तिने चिमटा काढताच रियांशला वेदना होतात आणि त्याचे ओठ मानवीच्या ओठापासून दूर होतात. मानवी त्याला मागे ढकलते आणि पटकन टेबलवरून उतरून बाहेर निघून जाते. यश मात्र आता घाबरला होता. हे त्याच्याकडून दुसऱ्यांदा झालं होतं. रियांश बाहेर जाणाऱ्या मानवीकडे बघतच स्वतःच्या ओठांवरून अंगठा फिरवतो आणि पुन्हा आपल्या खुर्चीवर जाऊन बसतो. तो यशला आवाज देतो. यश मागे फिरतो. रियांश म्हणतो, "तुला बहुतेक माहीत नाही वाटतं हे केबिन कोणाचं आहे, म्हणूनच तू दार नॉक न करता आत आलास." रियांशचा चेहरा आणि बोलण्याच्या अंदाजावरून यशला समजलं होतं की त्याच्यामुळे रियांशचा मूड खराब झाला आहे. यश म्हणतो, "सॉरी बॉस, पण मला खरंच माहीत नव्हतं की मॅम इथे आहेत." मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. मला तुम्हा सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. प्लीज मला सपोर्ट करण्यासाठी एक सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपल्या पुढच्या भागात. बाय बाय.